वाडा शिवार सारे वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहून जाई. तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भाई, एका दिवसाची पूजेने हो कसा उतराई. 2025 22 तारखेला 22 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी पिठोरी अमावस्याच्या दिवशी बैलपोळा सण आलेला आहे. बैलपोळा सण शेतकरी राजाचा सण मानला गेलेला आहे. यावर्षी बैलपोळा साजरा होणार आहे. तर बैलपोळा म्हणजे आपल्या बैलाचा मानाचा दिवस, त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, शेतकऱ्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारा, बैलाचा मानसन्मान करणारा सण. खरा वीर आपला बैल शेतकरी राजा हा शेतकरी राजाचा मित्र आहे. तर बैलपोळा पूजाविधी व साहित्य संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. बैलपोळा महाराष्ट्राची शान आहे आणि शेतकरी राजाचा बैलाचा सण. बैलपोळा बेंदुरी म्हणूनही साजरा केला जात असतो. तर हा श्रावणी बैलपोळा आहे. हा पिठोरी अमावस्येच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी 22 तारखेला आलेला आहे. आणि आपल्याला त्या दिवशी बाहेर जाणं शक्य नाही, कारण की शहरगावमध्ये बैल वगैरे नसतात. त्यामुळे आपण घरच्या घरी अशा साध्या सिंपलपणाने पूजा करायची आहे. यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही, कारण की ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य वगैरे किंवा आपलं जे पोट भरतं त्या शेतकरी राजामुळेच भरत असतं. तर त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या घरच्या घरी अशा साध्या सिंपलपणाने बैलपोळा साजरा करायचा आहे. तर आपण काय करायचं, बाजारातून जे बैल येतात बघा, मातीची बैल भेटतात, त्याच्यातली 2 जोडी 5 जोडी जशी तुम्हाला घ्यायची असेल त्याप्रमाणे आपल्याला अशी जोडी आणायची आहे. एक पाट टाकायचं आणि त्याच्यावर स्वच्छ कपडा वगैरे अंथरायचा आहे आणि त्यांना बैल ठेवायचं आहे. आणि बैलांना त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्या ठिकाणी थोडेसे गहू आपल्याला टाकायचे आहे. गहू टाकल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे बघा, कारण की हा शेतकरी राजाचा सण आहे आणि तो आपल्या घरात सुद्धा साजरा व्हायला पाहिजे. त्यामुळे 2 दिवे प्रज्वलित केले, गहू टाकलेले आहे, थोडंसं गवत आहे. आणि ह्या दिवशी पुरणपोळी त्यांना म्हणजे बैलांना ह्या दिवशी पुरणपोळी वगैरे नैवेद्य दिला जातो. कोणाकोणाकडे पुरणपोळी असते किंवा वरण भाताचा सुद्धा नैवेद्य असतो. जो नैवेद्य असेल तुमच्या घरात तो नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे. सकाळच्या टायमाला आपल्याला बैलांची पूजा करायची आहे. त्यांना नंदी समजून त्यांची पूजा केली जात असते. आणि बघा, ह्या दिवशी जी गाई असते, आपल्या घरातली जी गाई वासरू असते, ते सुद्धा त्या बैलांच्या ठिकाणी ठेवून त्याची सुद्धा हळदी कुंकू लावून अक्षदा वगैरे टाकून आपल्याला पूजा करायची असते. जे गावामध्ये असतात बैल बघा, त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये त्या बैलांना त्या दिवशी शेतामध्ये काम करायला नेत नाही. त्यांना स्वच्छ धुतलं जातं. स्वच्छ धुवून त्यांच्यावर नक्षीकाम केलं जातं. त्यांना छान नक्षीकाम केलं जातं, कलरिंग केलं जातं त्यांच्या शिंगांना. आणि त्यांना स्वच्छ वगैरे धुवून त्यांना नैवेद्य म्हणून पुरणपोळी, धान्य जे आपल्या घरात धान्य असतं ते धान्य असं एक खाटीवर म्हणजे अशी बाज असते, त्या बाजवर टाकून त्यांना खाऊ घालतात, त्यांची पूजा करतात. घरातली जी करती स्त्री असते, जी मालकीण असते घरातली, ती त्या बैलांची पूजा करते. तिचा मान सन्मान असतो आणि त्या दिवशी ती बैलांची पूजा करून त्या बैलांना खाऊ घालते, कारण की ती त्या घरची मालकीण असते. आणि आपल्या घरातली मालकीण ह्या दिवशी जर आपल्या बैलांची पूजा करते तर त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. तिच्या घरामध्ये म्हणजे वर्षभर धनधान्याला कमतरता राहत नाही. या बैलाच्या कष्टामुळे त्याचं घर गजबजून गेलेलं असतं आणि धान्याच्या राशी त्या घरामध्ये नेहमी असतात. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये बैलपोळा हा सण साजरा केला जातो. आणि आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये अशा साध्या सिंपलपणाने असे बैल आणायचे आहे. बाजारात भरपूर प्रमाणात बैल येतात, जास्त महाग नाही, 50-60 रुपयाला जोडी मिळते. तर ते बैल आणायचे आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्यांना नैवेद्य म्हणून आपल्या घरामध्ये ज्या दिवशी श्रावणी पोळा आहे, तर श्रावणी पोळ्याला बेंदुरी पोळासुद्धा म्हटला गेलेला आहे. तर ह्या दिवशी आपल्याला त्यांना नैवेद्य अर्पण करायचा असतो. आपल्या घरात जो नैवेद्य असतो, पुरणपोळी म्हणा किंवा तुम्ही जे करत असणार ते आपल्याला त्या दिवशी बैलांना अर्पण करायचं असतं. या दिवशी संपूर्ण गावामध्ये ह्या बैलांचे मिरवणूक काढली जाते. लहान मुलं ढोल ताशा वाजवत त्यांची मिरवणूक काढतात. त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी राजा ह्या बैलांची ह्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजा करत असतो. जे आपल्या घरामध्ये गाई वासरू असतात त्यांचीसुद्धा पूजा करत असतो आणि त्यांना मान सन्मान देतो. त्या दिवशी त्यांना शेतामध्ये नेलं जात नाही, त्यांना चांगलं खाऊ घातलं जातं, कारण की वर्षामधून फक्त एकच वेळेस त्यांना विश्रांतीचा हा एक पिठोरी अमावस्या पोळा जो सण आहे त्या दिवशी त्यांना विश्रांती मिळते आणि त्याच दिवशी त्यांना पुरणपोळी वगैरे असं खाऊ घातलं जातं. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या घरामध्ये पुरणपोळी वगैरे करायची आहे आणि आपल्या बैलांना नैवेद्य द्यायचा आहे. बघा, आता तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जर बैल येत असतील तर नक्कीच त्यांची पूजा करा. ज्या
असं म्हटलं गेलेलं आहे की हे नंदीप्रमाणे आपण पूजा करतो. नंदीदेव म्हणजे बैल म्हटले तर हे नंदीचंच रूप आहे आणि भगवान शंकरांचे ते वाहन आहे. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही. आणि शेतकरी राजा म्हटला तर शेतकरी राजाचा तो आनंदाचा सण आहे, कारण की शेतकरी राजाचा तो मित्रच म्हटला गेलेला आहे. बैल म्हणजे मित्र, कारण की शेतकरी राजाचे संपूर्ण जे कष्ट आहे ते भार आहे तो त्याच्या खांद्यावर घेऊन त्याला वर्षभर त्याला खायला देतो, त्याचं घराचं निवारण करत असतो आणि शेतकरी राजाचं पालनपोषण करत असतो. त्यामुळे त्या बैलाचा मान सन्मान करणं हा शेतकरी राजाचं कृतज्ञ व्यक्त करण्याप्रमाणेच असतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये अशाच प्रकारे पूजा करून छानपैकी सजावट करायची आहे. आपल्या देवाजवळ करू शकता. तुमचे जर देवघर मोठं असेल तर त्या खालीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकता. साध्या सिंपलपणाने करून बघा. आपल्याला या असं केल्याने, कारण की हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला महत्त्व आहे आणि आपण जर आपल्या घरामध्ये असे सण केले तर नक्कीच आपलं हिंदुत्व जागृत होतं. आपले जे सण आहे, सणवार आहे, त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेने कंटाळा न करता प्रत्येक सण हा साजरा करायचा आहे आणि अशा साध्या सिंपलपणाने करू शकतात. जर तुम्ही गावाकडे गेलेले असतील तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही घरच्या घरी, शहर गावामध्ये आपल्या घरामध्ये अशी घरच्या घरी अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवं व्हिडिओ जे आपल्या सणावाराचे व्हिडिओ आहेत ते मी संपूर्ण ह्या माझ्या चॅनलवर टाकत असते. त्यामुळे संपूर्ण माझे व्हिडिओ बघा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. श्री स्वामी समर्थ.